नमस्कार शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स आले की तुमचं उत्पादन किती निघालं, खोडवा गेलाय, अडसाल लागण गेलं, त्याचं उत्पादन किती निघालं. तर त्याविषयीच व्हिडिओ आज आपण करणार आहोत आणि आपलं नफ्याचा रेशो कसा महत्त्वाचा आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कमीत कमी खर्चात आपण कसं रेकॉर्ड ब्रेक आपण नफा घेतलेला आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माहेश्वर चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि मी आपला लाडका शुभम पवार आपल्यासाठी विषय घेऊन आलेला आहे, कमी खर्चातील खोडव्याचे चांगले उत्पादन कसे घ्यायचे. पहिले बरेच व्हिडिओ आपण खोडव्यावर केलेले आहेत, पण आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण हे आता मागं जर तुम्ही बघितलं तर हा ऊस तुटून जवळजवळ एक 10 दिवस झालेले आहेत आणि जरा थोडं इतर कामं होती त्यामुळे व्हिडिओ करायला थोडा उशीर झाला. पण उत्पन्न आपलं हे 50 गुंठ क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये आपलं 60 टन किती 60 टन उत्पादन निघालेलं आहे. पण दुसरी बाजू माझे भक्कम अशी आहे की ज्यावेळी मी खोडवा घेतलेला त्यावेळी मी घेवड्याचं पीक आंतरपीक म्हणून केलं, त्याचे माझे 8 ते 10 हजार रुपये झाले. आणि जो खर्च आहे माझा ऊस शेतीचा तो तुम्हाला सांगतो आणि मग तुम्ही सांगा की उत्पादन चांगले निघले आहे की नाही निघले. तर मित्रांनो, घेवडा लावला आपण, घेवड्याचं बी जवळजवळ एक 1200 ते 1300 रुपयाची बॅग आपण आणलेली, तेवढाच घेवडा आपण लावलेला. त्याचे आपले 8 ते 10 हजार रुपये झाले होते. मग त्याच्या फवारण्या वगैरे सोडलं तर 5 रुपये आपल्या खिशात 5000 रुपये राहिलेले. आता दुसरा विषय असा आहे की आधीमध्ये आपण आता सुरुवात ज्यावेळी केली त्यावेळी मल्चिंग मारलं होतं. आता मल्चर मारून काय केलं तर एकाड सरीत पाला घेतलेला. मग मल्चरचा खर्च 3000 रुपये मित्रांनो, मल्चरचा खर्च. आता मल्चर मारून काय केलं, पाला एकाड सरीत वाढला. आता म्हणाल तुम्ही बगला वगैरे काय मारल्या का, बगला वगैरे काही मारले नव्हत्या, लागवड टाकलेली नव्हती, काही नाही. हाय त्याच्यावर फक्त पाणी पाजून ऊस चालू केलेला आणि त्याच्यामध्ये आपण घेवडा टोकून घेतलेला. मग त्याच्यामध्ये आपण घेवड्याला 2-3 फवारण्या दिल्या, त्या ऊसा आणि घेवडा अशा दोन्ही त्या कव्हर केल्या. त्यामुळं घेवड्याच्या औषधातच आपलं ऊसाची फवारणी कव्हर झाली आणि त्यातून आपल्याला 5000 रुपये शिल्लक राहिलेले. त्याच्यानंतर आपण काय केलं तर ज्यावेळी घेवडा निघाला एप्रिल नंतर, मग मे मध्ये आपण भर लावलेली. पहिल्या भरीच्या वेळी आपण 12 हजाराची लागवड 50 गुंठ्यासाठी 12,000 रुपयाची आपण रासायनिक खते टाकली होती. आणि त्याच्यानंतर मग आपण पाला सोडला होता. आता ते खते टाकताना भर लावताना ट्रॅक्टरचा खर्च तो 3000 रुपये धरायचा. आता त्यानंतर काय केलं तर आपण पाला सोलून घेतलेला. पाला एकरी 6000 रुपये, म्हणजे या शेताचे 7000 रुपये आपले गेलेले होते. तर आता हे झालं पाला नियोजनापर्यंत. पाला काढून आपण काय केलं तर पावसाळी डोस म्हणून एक 7 ते 8 हजाराचा आपण वरवर पोटॅशियम आणि पोटॅश आणि सल्फेटचा डोस मिक्स करून टाकलेला मित्रांनो. एवढाच खर्च आपण मित्रांनो केलेला आहे. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये आपण काय सोडलेलं नाही, बाकी फवारण्यानंतर काय केलं नाही. ड्रोनने एक फवारणी केली ती 1000 रुपये आपलं, 1000 ते 1,500 रुपये धरा, ते 1,500 रुपये आपलं गेले. आता तुम्हाला टोटल टॅली केली तर मल्चरचा आपण मित्रांनो 3000 रुपये. त्यानंतर आपण पहिली भर लावली, पहिली भरीचं 3000 रुपये, 3 6 झाले. रासायनिक लागवड 12000, 6 आणि 12 18000 रुपये. 18000 रुपये नंतर त्याच्यामध्ये पाला काढला 7000 रुपये, 8 7 15 25000 रुपये. 25000 नंतर आपण पावसाळी डोस टाकला तो 8000 रुपये, 29000 रुपये. आणि 29000 प्लस ड्रोनचा फवारणीचा खर्च तो झाला 1,500 रुपये, म्हणजे 30,500 रुपये. आता 30,500 मध्ये आपण घेवड्याचं पीक 5000 रुपये शिल्लक राहिलेले तो याच्यामध्ये धरावाच लागेल कारण आपण ह्याच ऊसाच्या पिकातून ते घेतलं होतं. ते 5000 जर वजा केले तर मित्रांनो राहिले किती 25,500 रुपये. 25,500 रुपये एवढाच ह्या 50 गुंठ्याला मित्रांनो खर्च आलेला आहे. तुम्हाला ह्यासाठी म्हणलं की तुम्हाला शेवटी कळेल की नक्की मला हे पीक कसं काय परवडलं. आता मित्रांनो 25,500 म्हणजे 25,000 आपण राऊंड फिगर धरूया. 25,000 खर्च आला असताना आपलं उत्पादन निघले 60 टन आणि 3300 रुपयानं पहिला हप्ता काढला, अजून 200 रुपयानं दिवाळीमध्ये निघणार आहे. तर 3300 रुपयानंच आपण धरूया, वरचं 200चं धरायचंच नाही. तर 3300 धरलं तर 1,60 टनाचे 1,98,000 होतात. 1,98,000 मधून जर आपले 25,000 वजा केले तर राहतात किती 88, 78 आणि 5 73. 1,73,000 रुपये आपल्या खिशात मित्रांनो एका वर्षामध्ये एकरी आता हे 50 गुंठ आहे, 50 गुंठ्यात
राहिलेले आहेत मित्रांनो. तर आता हा प्रॉफिट रेशो जर बघितला तर हा प्रॉफिट रेशो आपला 75 ते 80 टक्क्यापर्यंत गेलेला आहे. तर हेच मी मित्रांनो तुम्हाला सांगत असतोय की प्रॉफिट रेशो आपला चांगला राहिला पाहिजे. नाही काय होतंय मित्रांनो, काय झालं आता ह्याला कारणीभूत बऱ्याच गोष्टी आहेत. आता उत्पादन का निघालं नाही ते मी तुम्हाला सांगतो. चांगलं अजून निघता आलं असतं, हे चांगलंच निघालं पण अजून काढता आलं असतं. एकतर रिमझिम पाऊस, मोठा पाऊस नाही ह्या पावसाळ्यात, रोगाटलेला पाऊस, संततधार 5 महिने ऊन नव्हतं, त्यामुळे ऊसाची वाढ खुंटली, तांबेऱ्यासारखे रोग आले, माव्यासारखे रोग आले, ते कंट्रोल करता करता नाकीनं आलं. त्यासाठी आपण ड्रोननं फवारणी घेतलेली. त्यानंतर दुसरं गणित मित्रांनो, जे आपण पावसाळ्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरला जे आपण कॅल्शियम नायट्रेट आणि SOP किंवा पोटॅश सोडत असतो ठिबकद्वारे, ते यावेळी सोडणं शक्य झालं नाही. त्याला कारण आहे की आपली मशीन खराब झाली होती आणि जरा वेगळं कारण असल्यामुळे ते मशीन घेणं शक्य झालं नाही. आणि त्यामुळे काय झालं की तो एक तोटा आपला झाला. हे जर गणित चांगलं मिळून आलं असतं तर आपला 100% 80% टनाच्या वर ऊस गेला असता आणि खर्चसुद्धा जास्त वाढला नसता. एक 5 ते 7 हजार रुपये आपला खर्च हा वाढला असता. तर मित्रांनो आहे हे तुम्हाला गणित सांगितलं मी. 1,98,000 उत्पादन काढताना आपलं 25,000 खर्च झालेला आहे आणि बाकी आपली शिल्लक राहिलेले 1,73,000 रुपये आपल्या खिशात राहिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण आता काय करणार आहे, थोडं शेत आहे खाली 10-12 गुंठ, जर मागं बघत असाल तुम्ही झाडे दिसतात तिथं आपलं 10-12 पड आहे. ती पड आपण काढून घ्यायची आहे. जवळजवळ 70 गुंठ्याचा हा प्लॉट आहे. हा प्लॉट आता आपण पूर्ण करून घ्यायचा आहे. त्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकेन. पाईपलाईन खाली न्यायची आहे. हा सगळा खर्च आता या 1,76,000 मधूनच करायचा आहे. जवळजवळ मला आता 50 ते 60,000 रुपये खर्च या सगळ्याला जाणार आहे. तर मित्रांनो हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की कमी खर्चात चांगलं उत्पादन घ्या. सरासरी उत्पादन जर बघितलं खोडव्याचं मित्रांनो तर अर्धा टन ते पाऊण टनाच्या वर कोणाचं उत्पादन नाही. थोडेफार मोजके शेतकऱ्याचे 1 टनानं, 1.25 टनानं आणि 1.5 टनानं, आणि जे उत्तम प्रकारे जास्त खर्च करतात. आता मी 25,000 केला, तिथं एखाद्यानं 60-70-80 हजार रुपये खर्च केला आणि तुमचं उत्पादन काढले 2 टनानं. पण मित्रांनो विचार केला तर आपलं इन्व्हेस्टमेंट पण वाढते, मेहनत पण वाढते आणि उत्पादन जास्त निघत असताना खर्च वाढतोय. समजा 3.5 आपला 1,98,000चा निघाला, त्यांचा 2.5 लाखाचा निघाला. 2.5 लाखाचा निघताना तुमचा जर खर्च ₹1,00,000 झाला तर 1.5 लाख रुपये राहतात. मग आपलं राहतात मित्रांनो 1,73,000 रुपये. तरी पण तुम्ही जास्त उत्पादन निघून सुद्धा तुम्ही तोट्यात आहे, हे तुम्ही विचार केला पाहिजे. आणि प्रत्येकानं ही मेंटॅलिटी आपल्या डोक्यामध्ये करून ठेवली पाहिजे की नफ्याचा रेशो जे आहे, नफ्याचा गुणोत्तर, ते आपल्याला जमवायला आलं पाहिजे मित्रांनो. भले तुमचं 1 टनाचं उत्पादन निघू दे, त्यावेळी तुमचा खर्च हा त्यातला 20%च असावा. कारण 20% खर्चात 1 टन काढणे शक्य आहे. त्या पद्धतीने नियोजन करा. आणि पाल्याकडे एकसरीत घेण्याचा उद्देश तोच होता की वर्षभर या पाल्याचं NPK आपल्या पिकाला खत लागत राहतं, त्याचा एक चांगला फायदा आपल्याला होतो उन्हाळ्यामध्ये सुद्धा. तर अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन करा. आणि अजून कुणाला काही शंका असेल किंवा कुणाला जास्त उत्पादन निघालं असेल 2 टन 3 टन तर मला सांगा. मी तुमच्या प्लॉटला व्हिजिट करतो, आपण त्याच्यावर व्हिडिओ करू. तुम्ही काय काय वापरलं तंत्रज्ञान ते शेतकऱ्यांना सांगा. आपण त्याच्यावर चर्चा करून ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.